गर्दी बघा, गर्दी. एक किलोमीटर मागे गाडी लावून चालत आलोय. तरीही त्यात एका मित्रानं बुलेट आणायला खतरनाक म्हणजे खतरनाक सीन आहे. कर नीट कर. ट्रॅफिक आहे भयानक. रविवारचा दिवस गर्दी असल्यामुळे लय गर्दी आहे. रविवार असल्यामुळे लय गर्दी आहे. गणपतीपुळ्यात आलोय. कोकणीस पहिल्यांदा बघालोय बघा. गर्दी असल्यामुळे सध्या बंद आहे, नाहीतर येत्या वेळी कायम चालू असतं. हे बघा, एवढी गर्दी आहे भरपूर, त्यामुळे थांबण्यात अर्थ नाही. गणपती बाप्पा. तर नमस्कार मंडळी. गाडीची पूजा मित्रमंडळी बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल, स्वारी फिरायला निघाली आहे. होय, निमित्त होतं 26 जानेवारीचं, सल्लग लागून आलेली सुट्टी. पण हा आमचा प्लॅन गेली 15 दिवस ठरला होता. सुरुवातीला 2 व्हीलर घेऊन जायचं होतं, पण 3 मित्रांना गाडी चालवता येत नव्हती. तरीही त्यात एका मित्रानं बुलेट आणायला ठरवलं. त्यासाठी त्याने किरकोळ 3000 रुपये खर्च केला. एकानं KTM आणली आणि त्यातनं त्यानं कॅन्सल केला. तर दुसरा म्हणाला 2 व्हीलर नाही 4 व्हीलर नाही येणार. आईला एवढंच नाही, तर एका मित्राला ऑफिसमधनं फोन आला, तू एक तर कामाला ये, नाहीतर कायम बोंबलच हिंट. झाला तो पण शेवटला कॅन्सल. शेवटी 2 व्हीलर कॅन्सल करून कारचा शोध सुरू झाला आणि कसं तर करत एक रेटिका कार मिळाली आणि आम्ही 7 जण निघालो कोकणाच्या दिशेनं. पहिला निघालो अनुस्कोरा घाट मार्गे गणपतीपुळे, गणेश गुळे, आरेवारी बीच, पूर्णगड आणि पावस. हा खतरनाक सीन आहे मला. कोकणीस हे आहे कोकणीस. संत्र्यासारखं असतं ना, आंबटगोड. एवढं मोठं असं काही मोठं पण असतं, साईज असते पण छान आहे. कितीला येईल? 80 गँगला घेऊ सगळ्यांना. एकला काय जाणार? कसं खायचं आहे? सेम संत्र्यासारखं सोलायचं. ओके. गणपतीपुळ्यात आलोय. कोकणीस पहिल्यांदा बघालोय बघा. गणपतीपुळ्यात निलेश जनरल स्टोर्स इथं आलेलो आहे. मित्रांना गणवून टाक प्यायला लागलोय. लय ऊन आहे. चौघं पुढे गेल्यात. नाही तर सगळ्यांना पैसा लागते रे. हा टाकायला पाहिजे. पण गणवून ताक पिवा म्हणलो, शेवटी गावलो आम्ही मित्रांना आमच्या. चला की रे, काय झालं? का थांबलाय? सकाळी 4ला उठून कोणता घातला गणपतीपुळ्याला जायचं. गणपतीपुळ्याला जायचं म्हटलं तर गणपती आणायला चालला घातलाय. भयानक ट्रॅफिक आहे, भयानक. रविवारचा दिवस, उद्या 26 जानेवारी सुट्टी. गणपतीपुळ्याला आलोय. भरपूर गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे गणपतीपुळ्याला. मोबाईल जरा वर करतो, फोम आवत नाही आपला. विनोद आहे. विठ्ठल ते का हरवला वाटतं. गँग आहे सगळी मिळून. 1 किलोमीटर मागे गाडी लावून चालत आलोय. 2 झालं वाटतं.
अरे थांब की अरे व्हिडिओसाठी थांबलोय मी. गर्दी बघा गर्दी. लाटा बघा या लाटा. मासा सगळे इथंच आहेत. बघा 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 लाटा आल्या आणि गरज चाललोय आपण आता. हा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ए बाबा नंबरात आलोय शेवटी. अर्धा तास नंबर थांबलो बाहेर आम्ही. अर्धा तास बाहेर थांबूनच आलोय. हे आपली गँग आहे. या रे पुढे या सगळेजण. तुलाच पुढे गेलं चाललास. भयानक गर्दी आहे बा. गर्दी बघा. वा 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 वा. गर्दी का चट नाही काही. किती गर्दी. काय गर्दी आम्ही थांबलोय आता. मागं पर्पल शर्ट घातला जो रांगेत नालाय बघा. मध्ये घुसलाय बघा यो. बघा यो मध्ये घुसलाय बघा. याला बाहेर काढा हॅलो हॅलो. गणपती देवस्थान मध्ये घुसलाय त्यांना बाहेर काढा सगळ्यांना. येऊन तर माणसाला बाहेर काढा पहिला. मागं थांबलाय बघा त्याच्यातलं. अरे तुझू नको चेतन. बाहेर जा. मध्ये बसलायस तू. मध्ये बसलायस मध्ये. अविन्या नवरा माझा नवसाचं बघितलं काय? हा त्यातला बाबू कल्या सापडला काय कुठे? गणपती पेला आलोय. कुठे आहे बाबू कल्या? बघ बाबू कल्या. दिनेश बाबू जैन. बाबू कल्या. बाबू कल्या तुलाच बाबू. लाडू घेतला. दोन लाडू टापलाय बघा. देवापासून लाडू टापलाय बघा. इकडे कोण इकडे फिरू. देवापासून लावून टाकला. कोण आहे? कोण आहेत? आहे ना पिशवी बॅगेत घेतला बघा. आता विशेष म्हणजे गणपतीपुळ्याला आपण गणपतीला जी प्रदक्षिणा मारतोय ती जर आपण रेग्युलर मंदिराची प्रदक्षिणा मारतोय तशीच प्रदक्षिणा जर गणपतीपुळ्याला मारायच्या असेल तर हा पूर्ण डोंगर तुम्हाला जो दिसतोय हा पूर्ण डोंगराची प्रदक्षिणा तुम्हाला मारायला लागणार. पूर्ण डोंगर. हे मंदिर आहे बघा. हे मंदिर आहे आणि हे जे समोर आहे हे पूर्ण डोंगर आहे. हे डोंगर म्हणजेच पूर्ण गणपती आहे असं बघितलं तर. हे जे दिसतं मंदिर आणि हे डोंगर असं आहे. जर तुम्हाला गणपतीची प्रदक्षिणा करायची असेल तर डोंगराच्या साईडला असा फुटपाथ आहे आणि फुटपाथमधून तुम्ही गोल फिरून डोंगर फिरू शकताय. म्हणजे एक गणपतीची प्रदक्षिणा तुमची पूर्ण होऊ शकते. हे याचं महात्मा आहे. गर्दी ठीक आहे. गणेश जयंतीमुळं 4 दिवस हा उत्सव चालू होता. आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे ही गर्दी बघा. मंदिराच्या बाहेरून इकडनं येऊन आज महाप्रसाद ठेवला आहे त्यामुळे ही शेवटी ही गर्दी आहे. ह्याच्यानंतर अजून मंदिरात जायचं आहे. मंदिरात जाताना आणि 2-3 लाईन आहेत. भरपूर गर्दी आहे. भरपूर म्हणजे भरपूर गर्दी आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. शेवटी 3 तासाच्या अथक परिश्रमानंतर एका ठिकाणी रांगेत थांबून उन्हातनं येऊन दुपारी वाजल्यात 2 आणि 2 वाजता मी आता आलो आहे मंदिराच्या दारात. आता इथून आम्हाला परत माहीत नाही किती वेळ लागेल. एक अर्धा-पाऊण तास लागू शकतो. ते बघू शकता तुम्ही मंदिर इथं. शेवटी मंदिराचं शिखर दिसलेलं आहे. दार आलेलं आहे. हे मंदिराचा बाहेरचा भाग. तिथं प्रत्येक संकष्टीला पाणी हे मंदिराच्या आत येते भरतीच्या वेळी. हे बघू शकता तुम्ही. आता मी लाईनीत थांबलो होतो आणि हा मंदिराच्या मागे डोंगर दिसतोय तेच म्हणजे गणपती. दुपारचे 2 वाजलेले आहेत. मला वाटते आम्ही एक ते असं 12ला होतो ना रे. 2 तास तरी दर्शनाला मी थांबलो होतो. 2 तासानंतर आता आलो आहे. मंदिर बघू शकता तुम्ही गणपतीचं. तर या मंदिरामध्ये उन्हात थांबलो आहे. आता दर्शन घेईल थोड्या वेळातच. मागे गणेशोत्सव सोहळा चालू आहे. म्हणजे गणेश जयंती सोहळा असल्यामुळं गेले 3-4 दिवस यात्रा चालू होती.
त्यामुळे एवढा वेळ लागला आहे. दर्शन घेऊया गणपती. चला, हे तुम्ही डिझाईन बघू शकता गणपतीची, किती भारी आहे, मस्त. मंदिराचं जे नक्षीकाम आहे अतिशय सुंदर आहे नक्षीकाम. नक्षीकाम आहे. गणपती बघा, हे गणपती बघा, इथे गणपती आहे. नक्षीकाम खतरनाक नक्षीकाम आहे. इथं बहुतेक लक्ष्मीचा फोटो आहे, मूर्ती आहे. नक्षीकाम जे आहे केलेले आहे. इथून लोक आता सध्या मुखदर्शन घ्यायला लागले आहेत, पण जितकं म्हणावं तिथं दर्शन दिसत नाही मुखदर्शनातून, कारण इथून समुद्राचं पाणी आत येतं आणि हा जो आहे तो मेन दरवाजा समुद्राचा, त्या दरवाजात आतून पाणी जातं आहे. गर्दी असल्यामुळे सध्या बंद आहे, नाहीतर येतेवेळी कायम चालू असतं. नक्षीकाम एवढं भारी आहे ना, नाद करायचं. हे बघा, खतरनाक काम केलंय, खतरनाक. इतकं वर्ष जुनं मंदिर आहे, पण नक्षी जर बघितला तुम्ही सो मस्त वाटतं बघायला. हे बघा, हे मंदिराच्या आतून आपण जातोय. हे आहे पंचा लावायला, पोलं पण करतात त्याला. अतिशय सुंदर डिझाईन आहे मूर्तीची. तर दर्शन झालेलं आहे. अशा तऱ्हेनं थोडा गर्दी भरपूर असल्यामुळं फास्ट दर्शन झालं, नाहीतर निवांतपणे तुम्ही मंदिराच्या समोर मूर्तीच्या समोर तुम्ही बसू शकताय, निवांत तुम्ही आस्वाद घेऊ शकताय मंदिराचा, दर्शनाचा, ध्यान करू शकता तुम्ही तिथं बसून. आता मागे गणेशोत्सव असल्यामुळे वेळ झाला आपल्याला, इतका वेळ लागला. आणि त्यात 25-26 तारखेला सुट्ट्या असला सलग लागल्या, शनिवार रविवार सोमवार 3 दिवस सलग सुट्टी लागल्यामुळं हा जरा वेळ लागला. नाहीतर कायम आपण दर्शनात आपल्याला लागतो. तर यानंतर समोर बीच आहे, बीचमध्ये इतर ॲक्टिव्हिटी पण आहेत, तुम्ही इतर ॲक्टिव्हिटी पण करू शकता. बीचमध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही खेळू शकताय, पाण्यात हे करू शकताय, तुम्ही बघू शकता, काही विषय नाही. मेसेज कर त्याला. हा आहे महाप्रसाद. हे आहे गणपतीपुळ्याच्या महाप्रसादाचं जेवण. प्रसाद बघू शकताय तुम्ही. ताक आहे, आमटी आहे, मसाले भात, पांढरा भात, भाजी आहे, कोशिंबीर आहे, मीठ, आणि हा मोदक आहे किंवा शिऱ्याचा, म्हणजे शिरा आहे पण शिऱ्याचा प्रसाद आहे. मोदकच्या प्रकारात दिले साच्यामध्ये, त्यामुळं नशीब आमचं चांगलं आहे की आम्हाला हा प्रसाद खायला मिळतोय. इतक्या वर्ष गणपतीपुळ्याला आलो पण पहिल्यांदा हा प्रसाद खायला मिळाला, बरोबर. बघू शकता आपण, हिताही ती आहोटी आहे आणि हिताही ती भरती आहे. दोन्ही आहे काही, ही आहोटी आहे आणि ही भरती आहे, एकत्र सगळी. ही सुनामी आहे बघा, इथं काही ही सुनामी आहे. आणि जेव्हा समुद्र आटतो तेव्हा अशी स्थिती होत्या बघा. आणि जेव्हा समुद्रात पाणी पडतं की तेव्हा असं असते बघा, पावसाच्या वेळी अशी स्थिती आहे. मी नळाचं पाणी आहे, मी नळाचं पाणी आहे, समुद्राला मिळतोय. आंघोळ करतोय समुद्रात. हे बघा, एवढी गर्दी आहे भरपूर, थांबण्यात अर्थ नाही. हा बीच आहे. इतर वेळी जर तुम्ही आला तर गर्दी भरपूर नसते, निवांत तुम्ही एन्जॉय करू शकताय. भरपूर राईड आता चालू झालेले आहेत, तुम्ही बघू शकतोय. ह्या लाटा आल्यात, लाट्यातनं बाहेर पडल्यावर स्टार फिश आहे बघायचं का, लांबडा आला आहे सुरमई. आणि आता बघितला एवढी गर्दी आहे. तर आपण आता गणपतपुळ्याचा ब्लॉग इथंच थांबवतोय. आपण आता चाललोय आरेवारे बीचला. आरेवारे बीचमध्ये पहिला जाणार आहे कुठलं, मिरॅकल गार्डन. पहिला मिरॅकल गार्डनला जाणार, त्यानंतर जाणार आरेवारे बीचला. सॉरी मॅजिक काय, सॉरी माय मिस्टेक.
आय एम मराठी मीडियम स्टुडंट सो आय डोंट नो मिरॅकल अँड मॅजिक. सो वी आर गोइंग टू मॅजिक गार्डन आणि त्यानंतर जाणार आरेवारे बीचला. मस्त असा समुद्रकिनारा आहे, बीच आहे, सनसेट एक नंबरचा मी होतो तिथं. कारण गणपतीपुळेचा हा जो बीच दिसतोय हा जरा हे म्हणतात त्याने म्हणजे जरा खतरनाक बीच आहे. हा पूर्ण धोक्यात जातो असल्यामुळे भरती आवडीची माहिती इथं असल्यामुळे इथं पोहण्यात भरपूर जणांचा जीव गेला आहे. त्यामुळं हा बीच एवढा सेफ नाही आहे तुमच्यासाठी. त्यामुळं सनसेटसाठी शांत बीच म्हणला तर आरेवारेचा बीच आहे, आरेवारेचे रोड आहे, तिथं जायचं ते बघायचं आणि त्यानंतर पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. चलो बाय बाय अण्णा, बाय बाय. बाय बाय.